देवतारी त्याला कोण मारी असं म्हटलं जातं। अशीच परिस्थिती माढा तालुक्यातील सीना नदी काठच्या ठिकाणी झालेली आहे। गेल्या 3 दिवसापासून सीना नदीला महाभयंकर अशा प्रकारचा पूर आलेला आहे। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहे। अनेक हजारो नागरिकांचं स्थलांतर त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। पण केवळ गावामध्ये एक अनोखी अशा प्रकारची घटना घडलेली आहे। तर त्यासाठी एकच बोलावं लागेल, देवतारी त्याला कोण मारी। गेल्या 16 तासापासून एक व्यक्ती झाडावर, लिंबाच्या झाडावर अडकलेला होता आणि चारही बाजूनी पाणी होतं। साधारणतः डाव्या साईडला 4-5 किलोमीटर, उजव्या साईडला 4-5 किलोमीटर अशा प्रकारचा पाण्याचा फ्लो होता आणि 16 तासापासून ते पाण्यामध्ये अडकलेले होते। आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत। मला सांगा, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही किती तासापासून झाडावर अडकलेलं होतं, काय परिस्थिती होती? नाव सांगा। बर, मोठं नाही माहित नाही। 15 ते 16 तास आपण झाडावरच बसले। बर बर। किती वाजता तुम्ही गेला होता तिकडे? सकाळी 7-8 वाजता गेलो। पुन्हा येताना तिथनं जनावर बांधून इकडे येताना आलो। बर बर। ते पाणी पुन्हा हे वागलं। बर, हा। परत दम तुटल्यामुळे मी त्या झाडाचा आसरा गाठला। बर बर बर। आणि परत पुन्हा ती गावातली म्हणजे ही बोट यायला लागली, म्हणजे इथनं हाणू नका। गावातल्या माणसं तुमच्याकडे मोबाईल वगैरे होता का? काय नव्हतं। मग कसा संपर्क गावातल्या माणसाशी केला? पोर आपली आलती, आपली आमचं असं अजून दुसरी कोणतर असते। मला बी काय म्हणजे आवाज तुमचा येत होता त्यांना? हा, ते दुसरा एक जोड करत होता। त्यांना मी म्हणलं कशाला आले ते, म्हणलं आपण जाऊ म्हणलं। हा हा हा। पण माझा दम तुटागल्यामुळं बर, पण ते बोट आली, म्हणले येऊ नका म्हणले। हा हा। परत बोटाला हिट आहे। तर कशी परिस्थिती होती? तुम्ही आता झाडावर होतात, पाणी साईडनं तुमच्या किती होतं साधारणतः? त्याला काय हे काय सांगाय का, त्यानं माप घेतलं काय? बर। आता कसं वाटतं, तुम्ही सुखरूप बाहेर पडलेला आहात? 16 तासानंतर तुम्ही सुखरूपरित्या बाहेर पडलेला, इंडिया रॅप्चर टीमनं तुम्हाला बाहेर काढलेला। ह्याचं म्हणजे श्रेय तुम्ही कुणाला द्याल आणि कशी तुमची भावना काय आहे नेमकी? कसं वाटतंय तुम्हाला? काय सगळ्यालाच आपल्याला सगळ्याचाच आशीर्वाद आहे। सगळी आपल्यासाठी आली म्हणायला जावं। बर बर। काही त्रास आता होतोय का तुम्हाला? तर असं काय होणारच की, आता काय तिथं बसून राहायचं, कोणाची जरा ही हुडहुडीत थंडीच राहिली। तर हे आपण आता बघितलं की 16 तासानंतर यांचं रेस्क्यू केलेलं आहे। अतिशय भयान अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी होती। त्यांच्याबरोबर माझ्यासोबत काही ग्रामस्थ देखील आहेत। त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते आपण सांगूया। माझ्यासोबत काका आहेत। काय नेमकी परिस्थिती आहे? महापुरानं किती उद्ध्वस्त झालेलं आहे? अतिशय बिकट परिस्थिती आहे। सीना काठ अख्खा सगळा जलमय झाला आहे। या ठिकाणी आता आपण बघत आहोत की आज दरम्यान या ठिकाणी आज सकाळी 8 वाजता गेले होते आणि ते अडकले होते। अतिशय प्रयत्न करून शासनाला असेल, बाकीच्या सगळ्यांना असेल, अधिकाऱ्यांना असेल आणि विशेषतः अनेक ग्रामस्थ, तरुण मुलं तर उड्या टाकून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते। परंतु सगळ्यांच्या सांगण्यावरून तरुणांना सांगितलं की बाबा परिस्थिती बेकार आहे। आज आपण बघतो 2-3 दिवस झालं हा पुराचा महाकवर झाला आहे आणि अशा परिस्थितीत तरुणांनी सुद्धा आत न झेप घेता आपण शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी बोटीच्या माध्यमातून आपल्याला आसरा दिला जाईल। परंतु त्यांच्या तर ह्या सगळ्या लोकांमध्ये अंतर भरपूर पडलेलं होतं आणि अशा परिस्थितीत सुद्धा सकाळपासून बोटीची वाट बघितली जाते। पण कलेक्टर साहेबांनी अतिशय मनावर घेतलं आणि शेवटी आज ह्या 11-12च्या टायमिंगमध्ये या ठिकाणी बोट आली। विशेषतः त्यांच्या सगळ्या जे काम करणारी मंडळी आहे, आरडीएफची टीम आहे, त्यांचा आम्ही खूप खूप आभारी आहोत। कारण अशा बिकट परिस्थितीमध्ये अतिशय पुराचं पाणी म्हणजे 2-3 किलोमीटर त्यांच्याकडे पाणी होतं आणि खाली किती होतं ह्याचा अंदाज लावू शकत नाही। अशा डीप परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांना सुद्धा तग धरून ठेवला आणि एका झाडाचा आश्रय घेऊन ते थांबले होते आणि शेवटी या ठिकाणचे आमदार साहेब असतील किंवा इतर पदाधिकारी असतील, या सगळ्यांच्या सहकार्यानं कलेक्टर साहेबांनी मनावर घेतलं आणि शेवटी या ठिकाणी टीम पाठवली आणि त्यांना यशस्वीरित्या बाहेर काढलं। आणि खरंच आजच्या ह्यामध्ये अतिशय अख्खं गाव सगळ्या तरुणांनी बाहेर काढलं होतं। परंतु एक व्यक्ती बाहेर काढण्याकरता 100 जण त्या ठिकाणी बळी जाऊ शकत होते। परंतु या टीमनं ती रिक्षा वाचवला आणि गावाला एक अतिशय मोठ्या संकटातून बाहेर काढलं। खरं तर असे अनेक आमचे अजून लोक या ठिकाणी अडचणीत आहेत, त्यांना बाहेर काढावं हीच खरी आमच्या पूरग्रस्तांना पहिली मदत होईल आणि आपण त्यासाठी सहकार्य करावं। कलेक्टर साहेबांनी यात लक्ष घातलं, अजूनही त्यांचं लक्ष या ठिकाणी असावं आणि सीना काठ जोपर्यंत पूर परिस्थिती गंभीर आहे ती बाहेर निघेपर्यंत आपण स्वतः दक्षता घ्यावी एवढीच या ठिकाणी ग्रामस्थांची विनंती आहे आणि केलेल्या कामाबद्दल आम्ही त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो। बरोबर।
माझ्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, त्यांना सुद्धा विचारूया की नेमकी परिस्थिती कशी होती आणि त्यांनी रेस्क्यू करण्यासाठी त्यांनी कशा प्रकारची मदत केलेली आहे, सकाळपासून यंत्रणा कशा पद्धतीनं कामाला लावलेली आहे, कुणाकुणाशी संपर्क साधलेला आहे. मी सुरुवातीला कवडे साहेबांशी संपर्क केलता. 6 वाजल्यापासून मी कवडे साहेबांच्या संपर्कात होतो. कवडे साहेब विजय कवडे म्हणून आहेत, स्थानिक प्रशासनाचे नायब तहसीलदार. परंतु त्यांनी जे काय सांगितलं तशी कुठलीही गोष्ट आताही बाहेर काढण्यापर्यंत घडलेली नाही. परत स्थानिक प्रशासनानं कुठलीही मदत केली नाही. आमच्या गावात फक्त 2 होमगार्ड आणि भाऊसाहेब गुंड एवढीच फक्त प्रशासनाची माणसं, ती पण आमच्या गावातली स्थानिक असल्यामुळं ते फक्त आमच्या ऑन द स्पॉट मदतीला तयार आहेत. नाही तर सर्व गावकऱ्यांनी एकमेकांना मदत करून सगळं ह्या पूर परिस्थितीवर पर्यायी व्यवस्था केलेली आहे. प्रशासनानं आम्हाला कुठलंही सहकार्य केलेलं नाही. नंतर माननीय आमदार अभिजित पाटलांशी माझा संपर्क झाला. नंतर जयप्रकाश गोरे साहेबांशी संपर्क साधला आणि शेवटी सीएम साहेबांना मेल केल्यानंतर सर्व यंत्रणा तातडीनं मार्गी लागली आणि रायगडहून टीम बोलवून घेतली. बरोबर आहे. तर आपण बघतो की कशा पद्धतीने यंत्रणा कामाला लावली आणि 16 तासानंतर गावातील एका व्यक्तीसाठी सगळा गाव पूर्णतः मदत करत होता. कशा पद्धतीने त्यांना बाहेर काढता येईल अशी विचारणा करत होता किंवा प्रयत्न करत होता. अशा प्रकारची परिस्थिती. ग्रामस्थ आहेत माझ्याबरोबर, नेमके काय परिस्थिती ती सांगा. भयान अशा आलेल्या पाण्याच्या परिस्थितीमुळं आम्ही गावातले लोकप्रतिनिधी अगदी सकाळी 8 वाजल्यापासूनच तालुका प्रशासनाच्या संपर्कात होतो. परंतु तालुका प्रशासनानं आम्हाला संध्याकाळी 7-7:30 वाजेपर्यंत अक्षरशः खोटी माहिती देत बोलवत ठेवलं आणि शेवटच्या क्षणी आमचे मित्र गणेश चव्हाण, सत्यवान लटके यांच्या मदतीनं आम्ही कलेक्टर साहेबांशी डायरेक्ट संपर्क केला खासदार धैर्यशील मोहिते पाटलांच्या माध्यमातून आणि तिथून सूत्र हल्ली आणि तिथून त्यांनी लाईनवर घेऊन सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन 1 तासाच्या आत बोट इथं पाठवली आणि रेस्क्यू केलं. आणि मला प्रशासनाचा या निमित्तानं तालुका प्रशासनाचा निषेध करायचा आहे की त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना खोटी माहिती दिलेली आहे. पत्रकार साहेब, आम्हाला कलेक्टर साहेबांचे 10 मिनिटाला फोन येत होते, कुठपर्यंत बोट आलेले आहे, का आलेले आहे, अपडेट द्या, तुमची माणसं आहेत का त्यात. आणि तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला असं कळवलंय की केवड मधली ह्या लोकेशनवरची सगळी माणसं रेस्क्यू केलेली आहेत. अशी चुकीची माहिती तिथं दिलेली आहे. त्यामुळे आम्ही फॉलोअप घ्यायचो, त्यांना वाटायचं की रेस्क्यू झाले ती पानावर पान टाकायचं काम करायचं. तर या निमित्तानं जिल्हाधिकाऱ्यांचं आम्हाला पूर्ण सहकार्य लाभलं आणि तालुका प्रशासन सकाळी 8 वाजल्यापासून आमच्यापासून 10 किलोमीटर अंतर असणारं तालुका प्रशासन आमच्या मदतीला कवडीभर येऊ शकलं नाही. याचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो आणि जिल्हाधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. बरोबर. आमदार साहेबांनी पीए पाठवलेत बरं का. आज आपल्या गावामध्ये जी महापूराची स्थिती आपण सगळ्यांनीच बघितलेली आहे. परंतु आम्ही सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे दिवसभर तालुका प्रशासनाच्या संपर्कात होतो. आम्हाला हेलिकॉप्टर 10 मिनिटात येतंय, बोट मशीन 10 मिनिटात येते, एवढंच झुलवत ठेवलंय. परंतु संध्याकाळी 6 नंतर आमदार अभिजित आबा पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील साहेब आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही कलेक्टर साहेबांशी, मी असेल, अमोलदादा असतील किंवा गणेशदाजी असतील, आम्ही सर्वांनी वारंवार संपर्क करून आता 1-2 मिनिटापर्यंत अभिजित आबा असतील किंवा धैर्यशील मोहिते पाटील असतील, ह्या सगळ्यांचा कलेक्टर साहेबांचा आम्हाला आतापर्यंत फॉलोअप आहे की बाबा काय झालं. पण तालुका प्रशासनाची कुठलीही मदत झालेली नाही. या टीमचं आमदार अभिजित आबा, आमदार रणजित दादा आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब आणि कलेक्टर साहेब व एनडीआर टीमचं आम्ही गावकरी मनपूर्वक अभिनंदन करतो. आताच आपण बघितलं की कशा प्रकारची यंत्रणा कामाला लावली होती. प्रशासन असतील, राजकारणातील व्यक्ती असतील आणि पूर्ण गाव असेल, एका व्यक्तीसाठी संपूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी पणाला लावली होती आणि अखेर त्याला यश आलेलं आहे. आणखी एका व्यक्तीचा मला उल्लेख करावासा वाटतो की आता माढा वैराग रोडवर पूर्णतः पाणी पसरलेलं आहे. साधारणतः 3 किलोमीटर नदीचा फ्लो गेलेला आहे. पूर्णतः 4 ते 5 किलोमीटर गोल येडा गावाला मारलेला आहे. अशी परिस्थिती. त्याच्यामुळं माढा वैराग रोड बंद असल्यामुळे एनडीआरएफची टीम जी होती माढ्यात दाखल झाली होती, ती टीम माढा वैराग रोडवरून केवळ या ठिकाणी येऊ शकत नव्हती. पण ती टीम माढ्यावरून बार्शीला गेली, कुर्डवाडीला गेली, कुर्डवाडीवरून बार्शीला आली आणि बार्शीवरून ती टीम या ठिकाणी केवडमध्ये आणण्याचं काम ज्यांनी केलं ते आज माझ्यासोबत आहेत. त्यांच्याशी सुद्धा आपण संपर्क साधू. नेमका एनडीआर टीमशी तुम्ही कसा संपर्क साधला आणि कशी सगळी व्यवस्था कामाला लावली? समस्त केवड गावकऱ्यांचे मला सतत फोन आले
मी योगायोगानं बार्शीमध्ये गेलो होतो. त्यानंतर एनडीआरएफ टीम माड्यामधून केवळला येऊ शकत नव्हती. तर टीम येण्यासाठी एकमेव मार्ग होता की माड्यावरून कुर्डवाडीला जायचं, कुर्डवाडीहून बार्शीला यायचं. परंतु बार्शीवरून त्यांना मार्ग माहीत नव्हता की कोणत्या मार्गे आपल्याला केवळला पक्क पोहोचता येणार आहे. मी बार्शीमध्ये त्यांची वाट बघत थांबलो होतो. अभिजिताबांचे, आमदार साहेबांचे पीए तेजस सरांचा मला सतत फोन चालू होता. योग्य लोकेशनला मी थांबलो, त्यांची वाट पाहिली आणि त्यांना अतिशय व्यवस्थित मार्गानं या ठिकाणी मी जेवढ्या लवकर आणण्याचा प्रयत्न माझ्या पद्धतीने झाला तेवढ्या पद्धतीने मी केला. आणि या ठिकाणी या सर्व टीमला, एनडीआरएफच्या टीमला घेऊन आलो. एनडीआरएफ टीम, आपल्या तालुक्याचे आमदार अभिजिताबा पाटील, कलेक्टर साहेब, सर्व प्रशासनाचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं या ठिकाणी एका आमच्या गावातील एका व्यक्तीचा पुनर्जन्म झाला. त्यामुळं सर्वांचं, टीमचं मी परत एकदम मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तर आताच आपण बघितलं की कशा प्रकारे त्यांनी व्यवस्था सगळी कामाला लावली. एनडीआरएफची टीम या ठिकाणी कशी पोहोचवली. एक अभंग आहे, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तर मूर्ती विठ्ठलाची. तशा पद्धतीनेच त्यांना आज माऊलीची कृपा झालेली. खुद्द ते वारकरी आहेत, तुम्ही बघू शकता त्यांच्या गळ्यामध्ये विठ्ठलाची माळ आहे. आणि आज साक्षात त्यांना विठ्ठलाची कृपा झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विठ्ठलाच्या दृष्टीनं तुम्ही, विठ्ठलावर तुमची निष्ठा किती आहे आणि ही सगळी कृपा विठ्ठलाचीच म्हणायची का? प्रत्येक महिन्याची वारी करता का? काय गरज तशी करतो. बर बर. तर आत्ताच आपण बघितलं की त्यांना व्यवस्थितरित्या रेस्क्यू केलेला आहे आणि पूर्णतः प्रशासनाचा सुद्धा गावकऱ्यांनी आभार मानलेला आहे. काय करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.